निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना दिलासा दिला आहे। आता नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाखांपर्यंत आयकर लागणार नाहीये, तर नोकरदार वर्गाला हा मोठा दिलासा मानला जातोय। 15 ते 20 लाखांच्या उत्पन्नात 15% सवलत देण्यात आली आहे, तर 20 ते 25 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 25% कर सवलत देण्यात आली आहे। त्यामुळे नोकरदार वर्गाला हा मोठा दिलासा मानला जातोय। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केलेली आहे। त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात येते। TDS TCS कमी होणार आहे। तर ही नवीन कर रचना नेमकी कशी आहे, काय स्लॅब असेल ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवीन स्लॅबनुसार कोणत्या उत्पन्न गटासाठी किती टॅक्स लागणार आहे ते आपण बघतोय। 0 ते 4 लाख उत्पन्न असेल तर 0% कर, तर 4 ते 8 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 5% कर, 8 ते 12 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 10% कर, आणि 12 ते 16 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 15%, 16 ते 20 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 25%, आणि 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% इतका हा कर लागणार आहे। नवीन कर रचना, नवीन हा स्लॅब आपण बघतोय, ज्याच्यामध्ये बदल केल्यानंतर हे जे उत्पन्न गट आहेत त्यांना फायदा होणार असल्याचं दिसतंय। तर या नव्या कर रचनेमुळे कसा फायदा होणार आहे तेही आपण बघूयात। कितीची बचत होणार आहे, कितीचा फायदा होणार आहे ते आपल्याला दिसतंय। उत्पन्न जर तुमचं 8 लाख रुपये असेल तर कर 0% लागेल, आणि याच्यातून तुम्हाला 30,000 रुपयांचा फायदा होईल वर्षाला, आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपये असेल तर 0% कर लागेल, आणि तुम्हाला वर्षाला 40,000चा फायदा होईल। त्याचबरोबर 10 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर त्याच्यावरही 0% कर लागेल, आणि तुम्हाला वर्षाला 50,000 रुपयांचा फायदा होईल। तर 11 लाख रुपये तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरही 0% कर लागेल, आणि तुम्हाला वर्षाला 65,000चा फायदा होईल। तर जर तुमचं उत्पन्न हे वार्षिक 12 लाख रुपये आहे त्याच्यावरही कर हा 0% भरावा लागणार आहे। त्याच्यामुळे तुमचा फायदा 80,000 रुपयांचा होणार आहे। तर नवीन जी घोषणा झाली आहे त्यानंतर कशा पद्धतीने फायदा होतो ते आपण बघतोय। उत्पन्न जर तुमचं 16 लाखांपर्यंत असेल दरवर्षी तर त्याच्यावर कर हा 1,20,000 रुपये लागणार आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल तो म्हणजे 50,000चा। आणि तुमचं उत्पन्न जर 20 लाख रुपये असेल वार्षिक, त्याच्यावर कर हा 2 लाखांचा लागेल, आणि याच्यात तुम्हाला फायदा होणार आहे 90,000 रुपयांचा। जर तुमचं उत्पन्न 24 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कर लागणार आहे 3 लाख रुपये, आणि त्याच्यामध्ये तुमचा फायदा होईल 1,10,000 रुपयांचा नवीन कर रचनेनुसार। त्याचबरोबर तुमचं उत्पन्न जर 50 लाख रुपये असेल वार्षिक उत्पन्न तर त्याच्यावर 10,80,000 रुपये इतका कर लागेल, पण नवीन कर रचनेनुसार तुम्हाला याच्यामध्येही 1,10,000चा फायदा होणार आहे।